इस्रायल हे फक्त 90 लाख लोकसंख्या असलेला एक देश आहे आणि या देशानं सगळ्या क्षेत्रामध्ये जशी प्रगती केली आहे तशी आपल्याला म्हणजे स्पेशली महाराष्ट्रीयन मंडळींना माहिती आहे ती म्हणजे शेती. आता हा जो काटेरी निवडून आहे तुम्हाला सगळीकडे या रस्त्याच्या आजूबाजूला दिसला. इथं छोटी छोटी गावं सुद्धा तुम्हाला एखाद्या मोठ्या शहरासारखी की जी शहरं सुस्थितीत आहेत अशी दिसतील. पण आता ह्या प्रश्नानंतर इथल्या शेतीचं काय झालं हे मला जर समजून घ्यायचं होतं तुम्हाला मला याच्यात रस आहे म्हणून तर एक छोटंसं गाव आहे त्या गावाच्या आजूबाजूला असलेली शेती मी बघतोय. इथं मोसंबी आहे ती मोसंबी पण आपण बघूया. आणि मी फक्त 7 किलोमीटर दूर आहे या गाझा पट्टीपासनं आणि ही ती मोसंबी आहे. मला असं सांगितलं गेलं की आत्ता ही जी मोसंबी काढायला पाहिजे ती काढू शकत नाहीत इथे कारण लोकच नाही आहेत काढण्यासाठी. बघा केवढी मोठी मोसंबी आहे. तर ही हार्वेस्टिंग करण्यासाठी काढण्यासाठी लोकच नाही आहेत. ही ब्राझीलमधली मोसंबी तुम्ही बघताय आणि कितीतरी अशी झाडं लखडलेली आहेत. गेल्या 7-8 दिवसामध्ये याची तोडणी व्हायला पाहिजे होती ती तोडणी झालेली नाही. हे बघा माणसंच नाहीत शेतामध्ये. म्हणजे मी एवढ्या भागात आज 3-4 दिवसामध्ये इथं असलेले प्रतिनिधी पण आणि मी पण बघतोय की लोकच नाही आहेत शेतामध्ये काम करताना. हे बघा लखडल्यात मोसंबी सगळीकडे भल्या मोठ्या. म्हणजे अशी एवढी मोठी मोसंबी आपल्याकडे असेल तर ती फारच कष्टाळू शेतकऱ्याने उभा केलेली जी ड्रीप इरिगेशन जी नेहमीच इथली खासियत आहे तसं ड्रीप इरिगेशन आहे. जागोजागी त्या ड्रीप इरिगेशनचे पाईप्स तुम्हाला दिसतात. पलीकडे आणखी शेती आहे आणि मला आकाशामध्ये आवाज येत आहेत रॉकेट्स जे तिकडनं पाठवले जात आहेत आणि ज्याला इंग्रजीमध्ये इंटरसेप्ट करणं म्हणतो आपण मध्येच थांबवणं. आत्तापर्यंत मी इथे 7 ते 8 आवाज ऐकलेत. तर हे ते गाव आहे. त्या गावातली ही मोसंबी मी घेतली. पलीकडे मला दिसतोय आपल्याकडे जशी असते तशीच शेती आहे इथली थोडीशी आणि हा बहुधा भुईमुग आहे. आपल्याला रस इथल्या शेतीमधला इथल्या शेतीचं जे हार्वेस्टिंग आहे ते होत नाही असं म्हणतात सध्या. म्हणजे नाही हे भुईमुग नाही आहे. हा वेगळ्या प्रकारचं पीक आहे हे आणि त्या पिकामध्ये तुम्हाला बघा दूर अंतरापर्यंत सुद्धा कुठेही शेतकरी दिसणार नाही कुठेही. मग मला तरी दिसला नाही. यांत्रिक शेती तर आहेच ऑब्व्हियसली. ट्रॅक्टरचे तुम्हाला हे इथे वळ दिसतील की ही शेती ते यांत्रिक पद्धतीने करतात. दूर अंतरापर्यंत एकही शेतकरी नाही आहे. पण किमान आपण असं गृहीत धरून चालू की इथे शेतकरी असण्याचं काही कारण आहे. पूर्ण यांत्रिकीकरण झालेलं आहे. पण ह्या यांत्रिक असलेल्या गोष्टी चालवण्यासाठी तरी कुणी हवं ना. मला तर हे पण बघायचं आहे की इथली जी दुधाची पद्धती आहे ती प्रसिद्ध आहे आपल्याकडे. जर्सी गाई ओपन गोठा तिथली काय अवस्था. माझ्या मागे हे जे पांढरं शुभ्र असं शेती तुम्हाला दिसतेय किमान शेकडो एकरची असेल. तो कापूस आहे पांढरा शुभ्र. जिथे जाईल तिथपर्यंत तुमची ती नजर त्या पांढऱ्या शुभ्र कापसामध्ये पट्टे पडलेले आहेत कापसाचे. आणि इथूनच तो युरोपामध्ये हा जो इस्रायलचा प्रसिद्ध कापूस आहे तो जातो. ते छोटंसं खेडं असावं तिथं आणि आपण गाझा पट्टीपासनं फक्त 7-1 किलोमीटर अंतरावरती आहोत. इथेच अतिरेकीने पहिला हल्ला केला होता आणि म्हणून त्याची परिणिती काय झाली बघा. हा कापूस हार्वेस्टिंगला आलेला आहे. त्याची बोंडं पिकलेली आहेत. आता ती काढायची आहेत. काही दिवसामध्ये ते काढणं आवश्यक आहे. हा पांढरा शुभ्र असा कापूस याची एक स्पेशालिटी इथले लोक सांगतात की युरोपामध्ये हा कापूस फार प्रसिद्ध आहे. पण आजची स्थिती अशी आहे की हा जो हजारो शेकडो एकर जो कापूस मला दिसला तो काढण्यासाठीची माणसं तुर्तास तरी इथे नाही आहेत. अर्थात माणसं इथे हार्वेस्टिंगला लागत नाहीत. मशीन्स आहेत हार्वेस्टिंगसाठीच्या पण त्या मशीन ऑपरेट करण्यासाठी पण लोक नाही आहेत. इस्रायलमधला कापूस त्या कापसाचं असं हे मोठं असं झाड त्याची परिपक्व झालेली बोंड थोडासा वेळ आहे त्याला. पण सध्या मला असं सांगितलं की शेतात ज्याला आपण काढणी करायची असते ती काढणी करण्यासाठी लोक नाही आहेत सध्या. जसं आपण त्या
दुधाच्या इथं बघितलं की खुला जो गोठा आहे त्या गोठ्यामध्ये गायी बांधलेल्या आहे, पण शेण काढायला माणूस नाही आहे, जे काही यंत्रांनी काढलं जात असेल ते. पण ही दृश्य बघा ना, आपण एरवी त्याला फार विलोभनीय वगैरे असं म्हटलं असतं. जी शेती आपल्याकडे फार प्रसिद्ध आहे, हे इस्रायल जे आहे ते अत्यंत कमी पाऊस असलेला भाग आहे. दोन्ही बाजूला समुद्र आहे आणि जेवढा म्हणून काही पाऊस पडतो त्या उपलब्ध पावसामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सर्वोत्तम शेती असं इस्रायलचं आपल्याला वर्णन करता येईल. पण त्या इस्रायलमधलं हे दृश्य की आता हा जो शेकडो एकर असा कापूस आहे तो काढण्यासाठी तुर्तास तरी माणसं नाही आहेत. दृश्य तसं दिसायला फार विलोभनीय वाटतं. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझा सहकारी योगेंद्र गुप्तासह तुमचं गाझा सीमेपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती स्वागत आहे. आणि आपल्या देशामध्ये स्पेशली महाराष्ट्रामध्ये इस्रायलची ख्याती काय तर कृषीप्रधान देश, की अशा देशानं खूप सारी संशोधनं केली की ज्याच्यातनं दूध उत्पादनामध्ये आणि शेती संशोधनात जबरदस्त अशी त्यांची प्रगती आहे. पण आज बघा या गावातली, व्हॉट इज द नेम ऑफ दिस प्लेस? मुशाहान नावाचं गाव आहे. त्या मुशाहान नावाचं गाव आहे, त्या गावातला हा जनावरांचा गोठा मी दाखवतो तुम्हाला. मला माहिती असलेला गोठा कसा होता इस्रायलचा? अत्यंत स्वच्छ, क्लीन. आज या ठिकाणी मनुष्यच नाहीये. इज एनीबडी देअर? आय एम आस्किंग. सेव्हरल हाऊसेस आर देअर, बट इज एनीबडी देअर सर? कुणीही, म्हणजे एक 20 मिनिटापासून मी तिथे बोलवतोय. आमचे हे सहकारी चालक इथे जशी वाहनं आहेत गेल्या 7 दिवसापासून तशीच ते ठेवून गेलेली आहेत. हा बघा जनावरातला हा जो इस्रायली गोठा ज्याला आपण खुला गोठा म्हणतो, तो गोठा तुम्हाला दिसेल. इतका अस्वच्छ गोठा इस्रायलमध्ये असणं शक्य नाही. जसं आहे तसं शेण पडलेलं आहे. गायी, मला वाटतं की त्यांची धार पण काढली गेली की नाही मला माहीत नाही आहे, परंतु लोक कुणीच नाही आहेत. हे सगळं ज्याला जसं आहे तसं टाकून जाणं आपण ज्याला म्हणतो तसं आहे. चारा कोणीतरी टाकून दिलेला आहे, शेणाचा इथे खत साचला आहे. असं शक्य नाही आहे इस्रायलमध्ये तुम्ही हे दृश्य बघणं, की ज्या कारणासाठी हा देश प्रसिद्ध आहे त्या ठिकाणचं हे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय. अर्थात ही 185 क्रमांकाची गाई, याचं प्रत्येकाचं रेकॉर्ड, कारण धार काढण्यासाठीची तिथं ती व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये तिथे धार काढली जाते ती व्यवस्था पण तशीच आहे. मनुष्य नाही आहे कोणी. इज एनीबडी देअर? तर ही 185 क्रमांकाची गाय, 134 क्रमांकाची गाय, 163 क्रमांकाची गाय, ती जी पाडसं छोटी छोटीशी ती तशीच आहेत. आणि जी खुल्या गोठा पद्धती असते ती खुली गोठा पद्धती तुम्ही बघता इस्रायलमधली. 7 ऑक्टोबरला इथे हल्ला झाला तेव्हापासनं मला वाटतं की शेणाचा हा जो खच आहे हा असाच आहे. असायला असा हवा होता. जो थोडे बहुत कोणी काम केलं. मला असं सांगितलं की शेतातली काम करण्यासाठीचे लोक हे नाहीच आहेत आता. ते जसे होते तसे सोडून गेलेले आहेत. आणि तुम्ही ते बघताय की सोडून जाणं म्हणजे काय असतं. गायीची कास बघा, ती अजिबात स्वच्छ केलेली नाही आहे. हे असं शक्य नाही आहे. ही 182 क्रमांकाची जी गाय आहे ना, तिची ही स्थिती तुम्ही जिथे बघाल तिथं ती अस्वच्छता आणि माणसाचं जवळपास नसणं. मी आजूबाजूच्या ठिकाणी पण, योगेंद्र हम लोग चले आगे थोड़ा देखते हैं और कोई है क्या? हार्वेस्टिंग झालेली नाही. म्हणजे शेतामध्ये कापूस उभा आहे, शेतामध्ये इतर साहित्य उभा आहे, पण कुणीच नाही आहे. कॅन वी गो इनसाइड अँड चेक इट आउट वेदर वी कॅन, लेट्स हॅव अ वर्ड विथ देम. असंच्या असं सोडून गेलेत लोक. इज एनीबडी देअर? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.